सलगरवाडी परिसरात 54 मीटर रोडलगतच्या सुमारे 8 हेक्टर शेतजमिनीवरील तब्बल 150 मोठ्या झाडांची अवैधरित्या कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सलगरवाडी परिसरात 54 मीटर रोडलगतच्या सुमारे 8 हेक्टर शेतजमिनीवरील तब्बल 150 मोठ्या झाडांची अवैधरित्या कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। प्लॉटिंगसाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशानं गेल्या 10 दिवसांपासून ही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केला। विशेष म्हणजे तोडण्यात आलेल्या झाडांमध्ये 30 ते 50 वर्षे जुनी पिंपळ, जांभूळ, आंबा तसंच बहुतांश लिंब जातीची झाडं असल्याचं सांगण्यात आलं। स्थानिकांच्या माहितीनुसार परिसरात वर्दळ कमी असल्यानं दिवसाढवळ्या ही वृक्षतोड सुरू होती। झाडं तोडून त्यांचं सुमारे 5 ट्रक लाकूड विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर आणि वृक्षप्रेमी डॉक्टर राम हुंडारे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी लाकूड भरलेली MH13 CJ 9047 ही आयशर गाडी अडवून ठेवत वनविभाग आणि पोलिसांना पाचारण केलं। त्यानंतर वनविभागाच्या सौ शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सूरज कोतवाल आणि महापालिकेच्या उद्यान प्रमुख कोमल काशीद यांच्या पथकानं रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा केला। तोडण्यात आलेल्या झाडांची संख्या, परवानगीची कागदपत्रे आणि लाकूड वाहतुकीबाबत तपास सुरू करण्यात आला। दरम्यान पालिका आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नसला तरी उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। सोलापुरात सध्या 44 अंशांपर्यंत तापमान पोहोचलं आहे। सकाळी 11 नंतर घराबाहेर पडणं कठीण झालं आहे। अशा परिस्थितीत सावली देणारी झाडे तोडणं अत्यंत वेदनादायी आहे। विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्या मालक आणि संबंधित कामगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं। पर्यावरण दूत डॉक्टर मनोज देवकर यांनीही तीव्र आंदोलनाचा इशारा दिला।